पुण्याच्या रावी रामजोशीची कौतुकास्पद कामगिरी आहे। रावीला 10वीत 100% गुण मिळालेत। गोळवलकर विद्यालयात रावीचं कौतुक करण्यात आले। रावी रामजोशी या विद्यार्थिनीशी आणि तिच्या पालकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। दहावीचा निकाल लागलेला आहे आणि निकालामध्ये मुलींनी नेहमीप्रमाणे बाजी तर मारलेली आहे, परंतु पुण्यातील एका महाविद्यालयातील रावी रामजोशी हिने 100 पैकी 100% मिळवल्यामुळे तिचं विशेष अभिनंदन केलं जाते। आपल्यासोबत रावी आहे। 100% मार्क्स मिळालेत, आई वडिलांच्या तोंडावरती आनंद पाहायला मिळतोय। काय भावना आहेत तुझ्या? छान वाटतं, एवढे मार्क अपेक्षित नव्हते त्याच्यामुळे धक्का बसला। किती अभ्यास करावा लागतो 100% पाडायचे असतील तर? मी नाही मोजलं, असं महत्त्वाचं नाही की आपण किती तास अभ्यास करतो, किती अभ्यास होतो जास्त महत्त्वाचं आहे। काय तुला वाटत होतं की निकाल लागण्याच्या अगोदर किती टक्के मिळतील? छान मिळतील माहिती होतं, 90, 95, 97च्या वर मिळतील माहिती होतं, 100ची अपेक्षा नव्हती केली। तुम्हाला काय वाटतंय, कारण का आपल्या मुलीचं यश बघताय 100 पैकी 100% जे आहे ते मिळालेलं पाहायला मिळतात? छान वाटतंय, आनंद आहे। वर्षभर अतिशय चिकाटीने अभ्यास करण्याचं हे फलित आहे असं वाटतं आणि शाळेचं पण याच्यात खूप योगदान आहे, कारण शाळेने खूप तयारी करून घेतली। रावीने कुठलाही क्लास लावला नव्हता, 10वीपर्यंत कधीच कुठलाच क्लास लावला नाही। जे काही मार्गदर्शन आहे ते शाळेतल्या चांगल्या शिक्षकांकडनं मिळालं। एक वडील म्हणून अभिमान वाटतोय, आपली मुलगी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये यश तिला मिळालं। हो, छान आनंद आहे आणि तिने नियमित अभ्यास केला, शाळेने चांगला प्रयत्न केला आणि तिच्या नियमित अभ्यासाचं ते यश आहे। तिच्या शिक्षकांचं आणि तिच्या शाळेचंही त्याच्यामध्ये क्रेडिट आहे। त्यामुळे आता या मुलीचं कौतुक केलं जातं, कारण का मराठी महाविद्यालयामध्ये असून देखील, शाळेमध्ये असून देखील 100 पैकी 100% जे आहे ते 10वीच्या परीक्षेमध्ये या विद्यार्थिनीने आपल्याला मिळवलेले पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।